नमस्कार नम्रता, आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण हिवाळ्यात अतिशय उपयुक्त आणि पौष्टिक असलेली खारीक पावडर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे पाहणार आहोत. शिवाय इथे उन्हाचा अजिबात वापर न करता आणि फ्रीजचा अजिबात वापर न करता अगदी झटपट ही खारीक पावडर तयार होते. ही पावडर तुम्ही लाडू, शिरा किंवा बाळाच्या आहारातही वापरू शकता. ही पावडर फारच शरीरासाठी उपयुक्त आहे. अशा प्रकारे तुम्ही जर बनवून ठेवली तर वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता. रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. खारकेची पूड बनवण्यासाठी इथे मी 400 ग्रॅम खारीक घेतली आहे. कॉटनच्या कपड्याने खारीक अगदी व्यवस्थितपणे पुसून घ्यायची आहे, कारण त्यावर पावडर मारलेली असते. ती पूर्णपणे निघून जावी म्हणून अगदी व्यवस्थितपणे खारीक पुसून घ्यायची आहे. खारीक खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. शिवाय खारकेमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, जे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. म्हणून खास करून हिवाळ्यात खारकेचा वापर केला जातो. शिवाय खारीक खाल्ल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यही सुधारण्यास मदत होते. खारकेमध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यासही मदत होते. शिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए असते, जे त्वचेचे आरोग्यही सुधारण्यास मदत करते. खारीक रक्तपेशी योग्य प्रमाणात ठेवण्यात तसेच शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह नियंत्रित करण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून खारकेचा खास करून हिवाळ्यात ज्यांना सर्दी खोकला झाला आहे त्यांनी पुरेपूर वापर करावा. आता ही खारीक आपण व्यवस्थितपणे फोडून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी सुती कापडाची पिशवी घेतली आहे. त्यामध्ये जी खारीक घेतली आहे ती लगेचच अशा प्रकारे घालूया आणि अगदी व्यवस्थितपणे एकसारखी करून घेतल्यावर बस्त्याने किंवा हातोडीने हलका दाब देऊन खारीक व्यवस्थितपणे फोडून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे मी अगदी व्यवस्थितपणे खारीक फोडून घेतली आहे. त्याच्यावरील जो देठाचा भाग असतो तो फारच कडक असतो. तो मिक्सर खराब करण्याचे काम करतो. म्हणून अगदी देठाचा भाग व्यवस्थितपणे निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बियाही अगदी व्यवस्थितपणे निवडून घेतल्यावर खारकेचे अशा प्रकारे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. पाहू शकता खारकेचे तुकडे मी व्यवस्थितपणे करून घेतले आहेत. आता लगेचच खारकेचे तुकडे भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये एक छोटा चमचा तूप घालूया. तूप अगदी व्यवस्थित वितळून घेतल्यावर आणि पॅनला लावून घेतल्यावर लगेचच जे आपण खारकेचे तुकडे तयार करून घेतले आहेत ते त्यामध्ये घालूया. इथे पॅन मोठा आहे त्यामुळे मी एकाच वेळेस सर्व खारकेचे तुकडे भाजून घेत आहे. जर कढई किंवा पॅन छोटा असेल तर 2 ते 3 बॅचमध्ये भाजून घेऊ शकता. आता पॅनमध्ये खारीक घातल्यावर गॅस मंद करायचा आहे आणि सर्व बाजूंनी अगदी आलटून पालटून कुरकुरीत होईस्तोवर खारकेचे तुकडे भाजून घ्यायचे आहे. गॅस इथे मंदच ठेवायचा आहे, नाहीतर खारीक लवकरच करपण्याची किंवा जळण्याची शक्यता असते आणि चव बिघडण्याची शक्यता असते. म्हणून अशा प्रकारे तळाशी चिकटणार नाही आणि करपणार नाही याची काळजी घेऊन आलटून पालटून भाजून घ्यायची आहे. साधारणतः 5 ते 7 मिनिटानंतर पाहू शकता खारीक अगदी व्यवस्थित कुरकुरीत भाजली गेली आहे. इतपतच आपल्याला खारीक भाजून घ्यायची आहे. लगेचच ती आपण गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. पूर्णपणे थंड करून घेतल्यावरच नंतर आपण मिक्सरमध्ये पल्स मोडमध्ये म्हणजेच मिक्सर चालू बंद करत त्याची अगदी जाडसर किंवा बारीकसर अशी पूड तयार करून घेणार आहोत. तुम्हाला जितपत जाडसर किंवा बारीकसर पूड हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही तयार करून घेऊ शकता. पाहू शकता खारीक पूर्णपणे थंड करून मी घेतली आहे. आता ते आपण छोट्या मिक्सरच्या भांड्यात घालूया. इथे छोट्या मिक्सरच्या भांड्याचाच वापर करायचा आहे. आता थोडे थोडे करून खारकेचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घातल्यावर मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावूया आणि मिक्सर चालू बंद करत व्यवस्थित फिरवून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे खारकेची पूड काही मिनिटातच तयार झाली आहे. ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपण 2 ते 3 बॅचमध्ये खारकेची पूड तयार करून घेणार आहोत. पाहू शकता सर्व खारकेची पूड मी तयार करून घेतली आहे. किती परफेक्ट अशी खारकेची पूड तयार झाली आहे. यापेक्षा बारीकही तुम्ही पूड तयार करून घेऊ शकता, पण ही पूड मी लाडवामध्ये वापरणार आहे म्हणून मी थोडीशी जाडसर ठेवली आहे. अशा प्रकारे काही मिनिटातच खारकेची पूड मी तयार केली आहे. तुम्ही ही खारकेची पूड वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता, कारण इथे पाण्याचा अजिबात अंश नाही आहे. म्हणून वर्षभर
ही पूड आरामात टिकते. कशाईमध्ये, शिऱ्यामध्ये किंवा दुधामध्ये मुलांना अशा प्रकारे खारकेची पूड घालून ते देऊ शकता. जे डायबिटीज पेशंट आहे त्यांच्यासाठी ही खारकेची पूड उत्तम पर्याय आहे. ज्यांना गोड खावेसे वाटते पण साखर अजिबात वापरायची नाही आहे, त्यांनी अशा प्रकारे खारकेची पूड करून कोणत्याही पदार्थात वापरू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.